करतो. अरे जगत जा रे, आनंद व्यक्त करत जा. संतांनी दुःखातही आनंद व्यक्त केला, आपल्याला आनंदात तरी आनंद व्यक्त करता यावा. आणि खरं सांगा, सुखातही ज्याला सुख भोगता येत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? हसू आल्यावरही ज्याला हसू वाटत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? फील द मोमेंट, जगा रे. हसू वाटलं मोठ्याने, रडू वाटलं मोठ्याने रडा. जगाच्या मालकाच्या दारात रडायला घाबरायचं? बिंदास रडा. नाचू वाटलं नाचा. असंही संसारात काही कमी नाचता का? आहे की नाही? बायकोनं नाचिवलं, मेवण्यानं नाचिवलं, सासऱ्यानं नाचिवलं, जावयानं नाचिवलं, दाजीनं नाचिवलं, इथे काही कमी नाचता का? त्यांच्या तालावर नाचतोच की, इथे नाचा, आनंद व्यक्त करा. आता माय मावल्या म्हणत्याल नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. हा ना, त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईल माझा. घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संतीन आली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढतो. समाज आहे ग माय तो. लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. जी पोरगी वरातीत पबमध्ये नाचते ती सुशिक्षित आहे, पण जी कीर्तनात नाचते ती मात्र नालायक आहे. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कार, नाती सांभाळून संसार केला ती बाई थोडी कमी शिकली म्हणून लोअर क्लास आहे. जी जरा 2-4 वर्ग जास्त शिकली पण जिला नात्यांचाही आदर करता आला नाही, संस्कृतीही कळली नाही, ती चपल्या घालून चपात्या लाटते पण ती हाय क्लास. सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली. आणि शेवटी हे कलियुग आहे, इथे ज्या गोष्टीची क्वांटिटी जास्त आहे तिथे क्वालिटी मान्यता देत. सगळ्या लोकांनी मान्य केलं की आम्ही करतोच. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा असा बुद्धिमत्तेचा समाज आहे. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? बसलेले बरं, एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलंय का बळजुबरीने आलाय? दोन्हीचा अर्थ एकच होता. धरून आणलं काय बळजुबरीने गेलं काय? दोन्हीचा अर्थ थोडं विचारही करत जा रे, काय बोलतोय महाराज त्याचं, आहे की नाही? बरं, बळजुबरीने आणलंय का मर्जीने आलात? मर्जीने आलात ना, स्वतःच्या मर्जीने आलात, मग तसं बसा, बोलत जा. नाही, काही काही माणसं मुद्दाम करतात, त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन जरा मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला ज्ञान शिकवित होती, येड्यात काढीत होती आपल्याला. बघत होतो, निस्ता बसलो होतो, हसलो नाही बोललो नाही. ॲटिट्यूड कशाशी खाता, काय करावं असं काही नाही पण रे आपल्याकडे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. विनोद नाहीये हा, नॉट अ जोक. तुलसीरामांमध्ये वर्णन आहे, रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलो. मंगळवेढा कर, सोपं सांगते. रावणाची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येते. किती किती चौकट? अशा 7 कोटी चौकटी ज्याच्या घराला आहेत. फक्त चौकटी सांगते मी, भिंती नाही. चौकट कळतीये ना? अशी अख्खी लंका सोन्याची. लंका कोणाची? भिका पाटलाची. अरे मग लंका कोणाची? लंका रावणाची नाही, लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे, रावणाचं नाही. आपण लंकेची पार्वती म्हणतो बघा. लंका निर्माण केली ती महादेवानं, प्रभू शिवानं. पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. म्हणून तर जनक राजाचं ज्यावेळेस सीतामाईचं स्वयंवर घडलं गेलं त्यावेळेस रावणही स्वयंवराला आलाच होता की, पण तिथे क्षत्रियासाठी निमंत्रण होतं. ब्राह्मणांसाठी तिथे कोण होते? शूरवीर होते, क्षत्रिय होते. मग हे क्षत्रिय नव्हते, हे जातीने ब्राह्मण गेले आणि म्हणाले जनक राजाला, जनका आधी कन्या देता का आधी धनु देता? राशीनुसार ज्या आपल्या राशी आहेत त्या राशीमध्ये पहिलं कन्या रास येते आणि नंतर धनुरास येते. त्यावेळेस जनक राजा रावणाला म्हणाले, नक्षत्रही कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात कारण तुम्ही ब्राह्मण आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याच व्यक्तीला माझी मुलगी देणार जो परिपूर्ण पुरुषोत्तम असेल. ते प्रभू रामचंद्र होते. प्रभू रामचंद्र हे परिपूर्ण पुरुषोत्तम आहेत, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे कुठलाच गुण नाही, असं 4ही पुरुषार्थ साधणारं व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्र. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तुम्ही म्हणसाल कसा? लढले ते धर्मासाठी. लक्षात ठेवा, लढले ते धर्मासाठी. पैसेही कमी. अयोध्येचे राजे होते, सोपे होते का? चला, काम म्हणाल तर एक पत्नी. कसे होते? एक पत्नी, एक वचनी.
त्याच्यामुळं कामही ज्यांना नाडता आला आणि एवढं सगळं केल्यावर जो प्रभू रामचंद्राचा अवतार महाविष्णूचा, त्यांना मोक्षाचं काय पायाशी आहे ना तो, आणि पुरुषार्थ साधत जा. धर्मासाठी जगता आलं पाहिजे आणि धर्मासाठी मरता आलं पाहिजे. अरे नाही जगता आलं धर्मासाठी तरी चालेल, पण ज्याला धर्मासाठी मरता आलं ना, तो पुरुषार्थ साधला जातो ज्याला धर्म टिकवता आला. सगळ्यात मोठा पुरुषार्थ धर्म आहे. पहिला पुरुषार्थ धर्मच आहे. धर्माचे पालन करणे पहिला आहे. संतांनी सांभाळला, आपल्यालाही सांभाळता आला पाहिजे. आणि आपण अशा मातीत जन्माला आलो, दगडालाही देव करायची ताकद ज्यात आहे ना, त्याला हिंदू म्हणायचं एवढं सामर्थ्य आपल्या धर्मात आहे. प्रामुख्याने सांगायचं रे, टू बी अ प्राऊड हिंदू. सामर्थ्याने सांगायचं हिंदू आहे. लावतो कपाळाला गंध, घालतो गळ्यात माळ, मानतो विठ्ठलाला, अरे करतो आई बापाची सेवा, आहे कोणाचा तरी वरद हस्त म्हणून जगतो, कोणाची तरी कृपा आहे म्हणून आयुष्य परिपूर्ण आहे माझं. मला चाकर म्हणून घ्यायला लाज वाटत, पण माझा मालक फार मोठ्या मनाचा. माझा मालक मला दास जरी केलं तरी अधिकार मात्र मालकाचेच देतो. नो हे सारिता, तो वेगळं करतच नाहीये मला. एवढं फार सामर्थ्य रे आपल्या मातीत, फार. आणि मी कौतुकानं नाही, स्वाभिमानानं सांगेल, माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी तो तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे संस्कार माझ्या धर्माच आहे, माझ्या धर्मावर. आणि असावेच. 100 एखादा वाईट निघाला म्हणून तुम्ही 99 पोरांना नावं ठेवू शकत? आजही आमची शेतकऱ्याची पोरं आई बापाच्या स्वप्नासाठी देहपणाला लावतात. व्यवसाय करायला मागं पुढं बघत नाही. अरे पानाची टपरी, वडापावचा गाडा, लोकांच्या दुकानात हाताखाली काम करेल, पण पैसा कमावणार, मोठी स्वप्न बघणार आणि बघायचंच, पैसा कमवायचाच. परमार्थ नंतर. हे जग आहे. इथं नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी ढोलान किती बी काळा भंगार असू द्या, त्याला बायको नाजूकन गोरीच भेटती. पैसा आहे ना बाई. आणि तुम्ही किती गुड लुकिंग, हँडसम, जॉलाईन, सिक्स पॅक असे किती असले ना, आणि खिशात दमडी नसली ना, तुम्हाला भिकाऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैवन की तू तरी वैवन की. ते भिकारी अवस्था करून घेत जाऊ नका. बहीण म्हणून तुमच्या नजरेत नजर घालून सांगते, छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत आपण. आपण पैशासाठी कोणाच्या चरणी मस्तक ठेवायचं नाही आणि पैशामुळे कोणाला नतमस्तक व्हायचं नाही. अरे एवढा पैसा कमवायचा, दुनिया झुकती आहे, झुकानेवाला. अरे मी सांगते ना, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं माहित असेल तुम्हाला. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूंचं. जर तुम्ही औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला दादा, तर औरंगजेबाच्या संपत्तीनुसार अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा फक्त 1/3 भाग होता. अखंड हिंदुस्थान, दख्खन नाही, फक्त अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. एवढा जागीरदार असणारं व्यक्तिमत्व होतं ते. तेवढंच घोडदळ, तेवढंच पायदळ, तेवढंच सैन्यदळ, तेवढाच खजिना. जेव्हा शिवराज समोर आले ना, त्यावेळेस त्यांना वाटलं 1 महिना खूप झाला याला लढायला. असा विचार करणारा औरंगजेब आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत शिवरायांचं नाव घेत होता, कारण त्याने सुद्धा मान्य केलं, खुदा अगर जिंदगी में कुछ भी नेक काम किया हो ना तो कुछ मत देना, बस इस शिवा की औलाद की जैसी, शंभू राजे जैसी एक औलाद दे देना, और कुछ नहीं चाहिए मुझे. काय सामर्थ्य असेल त्या कुळामध्ये, करा ना विचार. एवढा अधिकारी असणारं व्यक्तिमत्व शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं, इनका तो मसीहा गया, इनको कौन वाली है, कुछ दिन की बात है, दक्कन पैरों के नीचे होगा. बहुत जलील किया इन मराठों ने हमें, श्रृंगारपुर लूटा, इतना जलील किया, फिर भी हम छोड़ेंगे नहीं. देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. कितीतरी विचार करा, 42 दिवस जे व्यक्तिमत्व तटस्थपणे उभा आहे, काय सामर्थ्य असेल त्या व्यक्तिमत्वामध्ये. तेच माझ्या माऊलींच्या समाधी शेजारी असणारं तुळापूर तीर्थक्षेत्र. 42 दिवस रे. झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहंगावरनं मात्र ते जराही दया आली नाही त्याला. मारणारा छत्रपती शंभूराजांना मारणारा सेनापती जाऊन म्हणतो औरंगजेबाला, जहापना माफ करना, जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शुरवीर देखे इन आंखों ने, लेकिन जबान देता हूँ अल्लाह की कसम, इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक नहीं देखी इन आंखों ने. मृत्यु भी घबरा जाए, इतना जलील किया उसको, लेकिन ना मुरत, जबान तो छोड़ो, सर तक नहीं झुका था. अब क्या करे. औरंगजेबाला राग आला,
सळई घातली आगे तळपत सळई नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पुछ रहा हूं संभा बात मान लो जिंदगी से हाथ गवा बैठोगे. काय ऐकायचं काय रे तुझं? 3 प्रश्नाची उत्तर, 3 सवाल का जवाब दो. जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम स्वराज्य का खजीना और सल्तनत को सलाम. अरे काहीच नाही सांगत, कर काय करायचं ते कर. साखळदंडाने बांधले शंभूराजे नजर वर करून छाती फुगून सांगतात, अरे नालाय काय मारायचं ते मार, काय जीवाची लहलाय करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही रे. अवलाद हिंदूची आहे. जिथं जिथं रक्ताचा थेंब सांडेल ना तिथे तिथं नवीन शंभूराजे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद रक्ताच्या थेंबात आहे. अरे मला मारशील पण माझ्या विचारांचं काय करशील. आणि आहेतच की आजही आमची पोरं धर्मासाठी देह कोणाला लावतात. कौतुकाने फक्त काय असतं ना, एखाद्यामुळं नाव जातं. एखादा असतो ना चौकात, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिची कंबर अशी, हिचे गाल असे, हिचे डोळे असे. कोण आहे आपण? कधी कधी विचार करत जा. आपलं जगणं हे सामर्थ्याने सत्यासाठी असावं. बाकी येतं रे, काही करायची गरज नाही. तुम्ही मोठे व्हा. तुम्ही एकदा मोठे झालात ना, हे बाकी खूप न्यून गोष्टी आहेत, मिळून जाईल. या विषयाकडे ताकद आहे. आम्ही कमवावं, सामर्थ्याने कमवावं. आम्ही नाकारावी वासना, आम्ही कामाला मारावं, ताडावं. आमची नजर फक्त विठुरायाच्या समोर टेकावी आणि त्याला बघितलं की त्याच्या पलीकडे सुंदर काही दिसू नये. बरं सगळ्यात देखना शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं, बोलणं, दिसणं, रुसणं, हसणं, पळणं सगळं गोड आहे. विचार केला विठ्ठला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मिठी पडली आपोआप तुझा झालो, कारण घालून या भार राहिलो निर्विले संती. किती सांभाळतोस रे देवा. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला पुढच्यांनी. सहन झाल्याने देवाला सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, देवच ना, देव असून वचन मोडलं. देव म्हटले, स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. माझं सगळ्यात मोठं वचन भक्ताचं रक्षण करणं आहे, ते मी कधी विसरणार नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळं होतो की रे. माऊली म्हणले, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळी नाती सांभाळतोस पण रक्षण करायला विसरत. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. 27 दिवस चकोऱ्याच्या बायकोचं बाळांपण साडी नेसून केलंस तू. अरे पुरुषोत्तम असणारा आमच्या साध्या पुरुषाला म्हणलं, नेस बाबा साडी, एखाद्याच्या जीवाचा प्रश्न आहे. ती म्हणून गडी ना मी साडी नेसू का. अरे तुम्ही साधे पुरुष आहात, ते उत्तम पुरुष आहेत, तरी त्यांनी साडी. 47 चरणाचा नामदेवरांचा अभंग आहे. चोकोबाची कांता असे ती गर्भीन झाले ती संपूर्ण नवमास. त्यातलंच 10वं चरण आहे. चोकोबाची वहीन झाला शारंगधर, वहीने उघडा दार हा कामा. बहिण झाला सारंगधर, चोखोबाची बहिण झाला सारंगधर. चोखोबाची बहिण झाला सारंगधर, बहिण झाला सारंगधर. हाका मारी बहिणी उघडा दार, हाका मारी चोखोबाची बहिण झाला सारंगधर, चोखोबाची बहिण चोखोबाची बहीण झाला शारंगधर, बहिणी उघडा तार हाका मारी. अधिकारी आहेत त्या, कारण त्या चोखोवारांनी परमार्थच तेवढा केलाय. देवाच्या पलीकडे काहीच विचार नाही केला. बायको बाळांती नाही तरी बायको देवाला नावं ठेवती म्हणून भांडून गेले ते बहिणीच्या घरी. भांडून बायको 9 महिन्याची गर्भवाशीन होती. 3 महिन्यानं आले. विचार करीचा जरा. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येतंय. आपण त्यातले आपण लई विचार नाही करायचा देवानं आपलं करावं म्हणून.
मंगळवेढ्याच्या भिंतीखाली हा मंगळवेढा नाही, सोलापूर मंगळवेढा, पंढरपूर मंगळवेढा, आमच्याकडला मंगळवेढा. मंगळवेढ्याच्या भिंतीखाली चोखवरांचा मृत्यू झाला. वेशीची भिंत बांधताना खालच्या जातीची असल्यामुळे ती भिंत बांधायचं काम त्यांच्याकडे होतं आणि त्या भिंतीखाली त्यांचा मृत्यू झाला. साक्षात पांडुरंग परमत डोळ्यात पाणी आलं. नामदारांना विचारलं, नामा माझा चोखा गेला, कमीत कमी हाडं तर घेऊन ये. चोखवारांनी विचारलं, नामदारांनी विचारलं, अरे प्रत्येकाची हाडं सारखीच करे विठ्ठला, मी चोखवारांचं कसं ओळखायचं? भगवंत सांगतात, नामा प्रत्येकाचा जीव तर सारखा असतो पण प्रत्येकाचं कर्म सारखं नसतं. कोण पांडुरंग कर्म करतं, कोण सत्य कर्म करतं, कोण असत्याच्या वाटेने आसक्तीने जीवन जगतं. कर्म सत्य असावं मग माणसाच्या चारित्र्यामध्ये बदल होते. हाड जरी सारखी असली तरी कर्म वेगळं आहे. नामा प्रत्येक हाड कानाला लावा. ज्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ते हाड माझ्या चोख्याचं असेल असं समजून ते हाड घेऊन एवढा परमार्थ असेल तर नोहे सारिता. काय वेगळं त्यांच्यात आणि विठ्ठलात? एवढी ताकद कधी निर्माण होते? माझे चित्त तुझे, मी कुठेही असावं माझं मन तुझ्या चरणी. आणि मन इतकं चंचल आहे, माऊली सांगतात, विवेकाते बोलवी संतोषाशी बहुत चंचल चपळा, बहुत चंचल चपळा, बहुत चंचल चपळ 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 चंचल चपळ 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 बहुत चंचल चपळ चपळ. सतयतन लगे वेळ, सतयतन लगे वेळ 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 वेळ. बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. सतयतन लगे वेळ, सतयतन लगे वेळ 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 वेळ. बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ चपळ चपळ. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ. बहु चंचल चपळ, इतकं चंचल आहे दादा ते. माऊली म्हणतात, विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. तुम्ही बसला इथं पण काही खात्री नाही तुमचं मन इथं. अजूनही चुळबुळ चुळबुळ चालूच आहे. म्हणलं आता गप बसतील, पुन्हा गप बसतील, पुन्हा गप बसतील. तुम्ही लय गोड आहे का माय? आई शपथ लय गोड आहे बरं का मंगळवेढ्याच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे का? तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. तेवढाच एक आपला प्रॉब्लेम आहे, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही बिगुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहे महाराज बरं का. काय लागतं रे बायकोला? 2 शब्द प्रेमाने बोलत जा की अख्खा संसार सांभाळते तुमचा. बरं सगळ्याचं सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं बनवावं, जगानं हिनवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे. करेक्ट नाही का माय? वाजवीत जा टिकावा तरी आमच्यासाठी बी टाळ्या वाजवीत जा, वाजवीत जा. अरे आयुष्य सांभाळतो आम्ही, टाळ्या तर वाजवीत जा. नुसते वाजतात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. कशाला बसून जा, वाजवत जा. विनंती. खरं एक नाही का माय? संसारात कोण चांगला लागतो म्हणजे आयुष्य सुखाचं जातं. माय मावल्या, अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. पण बोलाय कुठं आपल्याला शिकवावं लागतं का गं? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळ? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माया आपण? तेवढा एक फॉल्ट सोडला ना, आता आपण खूप चांगले आहेत माहिती आहे. आणि खरं सांगते माऊली, पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. बाईने संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी तिला देव भेटतो. खूप ताकद आहे माय तुमच्यात, लय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ना, ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. अगं मला कौतुक वाटतं माझ्या आईचं. किती गरीब किंवा किती श्रीमंताची माय असू द्या, आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं होती ना, आलेल्या कॅरी बॅगी कधी फेकत नाही, जपू जपू ठेवणार. काही नाही. तुम्ही नारळ न्या कीर्तनाचे. आमच्या घरी नारळ सुद्धा वाया जात, नारळ सुद्धा भाजीला वापरला. इतकं मॅनेजमेंट असतं ना बायकांकडे. खूप ताकद आहे माय तुमच्यात.
अहो तुकोबांना परमात्मा भेटतो यात काय नवलंय, आवलीसाठी सुद्धा येतोच की. तुकोबांना 2 पत्नी रखमा आणि जिजा. लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली रखमा आहे, दुसरी जिजा आहे, जिला आवली म्हणतो आपण. त्या रखमेला बाळ होईना म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज बरं का. देव म्हणजे परीक्षा बघत असतो. देवाचं काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे 2 बायका रखमा आणि म्हणजे दोन्ही छागीरदार. अहो तुकोबाची दुसरी पत्नी आवली, पुण्याचं सासर आहे तुकोबारांचं, पुण्याचं माहेर आहे त्या आवलीचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबाराची बायको आवली. 3600 एकर ऊस आहे तिच्या बापाचा. किती जागे आहे का तुम्ही, ऐकू येतं तुम्हाला? किती एकर ऊस आहे तिचा? 3600. आणि मंगळवेड्याच्या डोंगरावर नाही, पुण्यात आहे. एवढ्या जागीरदार बापाची आहे, पण नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाते. हा तुमचं बरं आहे ना. आपलं सहज विचारलं. अहो तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय पाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणते. काय खरं आहे तुमचं? नाही खरं आहे म्हणा. आवली सारखी बायको भेटताय, तुम्ही बी तुकोबा लागचाल ना. तुम्हाला 6च्या पुढं घर दिसत नाही, तुम्ही कशाला आवलीला सांभाळताय? आणि खरंच रे, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा बरं. इतकं व्यसनमुक्त गाव आहे. 18 वर्ष झालं कीर्तन करते. त्याला तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पियतं. तेवढं कृपा आहे. आणि कसं आहे का रे, आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगणार आहेत तुम्ही? आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पर्राया गेली, पर्राया गेली, पर्राया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडात गेली म्हणून पर्राया गेली. उगाच कशी गेली? काय उगाच? अहो हे म्हातारं दिसत नाही दादा याला, याचे हात थरथर कापतोय. हे मारुतीच्या वाट्यावर पते चालतोय. त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतोय. ही गुणाचं फक्त पोरच वाया गेली. काय पण अवघड आहे बाबा. हा ना. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून, आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय. होय ग माय, ऍक्सेप्टेड. जे जुन्या पिढीने सहन केलं आत्ताच्या पिढीला जमणार. जे तुम्ही कष्ट केलं आत्ता जमणार नाही. पण बोलून सांगण्यात मजा नाही ना ग माय. आत्ताची अवस्था विचित्र आहे. आता तुम्ही जर या वयात मिसरी चोळताय, तुम्ही नातीला काय शिकवणार आहे? अगं तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तुम्ही नातीला काय तोंड घेऊन सांगणार आहे? आणि 1.5-2 वर्षाची नाती लेकरं असतात रे. ती म्हाताऱ्या तसंच मिसरी माचा माचा त्याच्याच मुखे घेतात. बरं ताक जरी जास्त पिलं तरी झोप जास्त येते. आम्ली पदार्थ आहे तो. हे व्यसन म्हणजे आम्ली पदार्थ आहेत. एवढ्या लहानपणी त्या वासाने जर लेकरांना सवय लागली तर मोठ्यापणी त्यांना आम्ल करायचं सोपं जाणार नाही का? विचार पण करत जा ना. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार आणि परंपरा म्हणायचं लक्षात ठेव. म्हणून पांडुरंग परमात्मा आवडतो याचं पूर्ण श्रेय तुकोबा आहे. माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी ऋण सेवा माझी नाहीच रे पांडुरंगा. हा अधिकार माझा नाहीच आहे. ज्ञानियांचे ज्ञानी म्हणतात ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कोणीतरी दिलंय, उगच नाही रे. माऊली म्हणतात तैसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं हे परंपरेचं फळ आहे आम्हाला. हे पिढी जात आहे. शास्त्रवेद पठण करणारं कुळ आहे ज्ञानोबारांचं. कुठलेच संत गरीब नव्हते बरं का. ज्ञानोबारांच्या पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. जागीरदार कुळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय 8 पिढ्या सावकारकीमध्ये. विश्वंभर बाबापासून त्यांचं खरं गाव जावळीच्या खोऱ्यात भीमाशंकरच्या जवळचं. तिथून स्थानांतर होऊन देहूला आलेले ते. दुसऱ्या गावात येऊन स्वतःची सावकारकी निर्माण केली. 65 लाखाची सावकारकी तुकोबारांच्या काळात तुकोबांची होती. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे तुकोबांचा. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी फक्त स्वतःच्या वाटणीच्या. 3 भाऊ बाकी आहेत अजून. कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडे. अशा 25 बैलगाड्या कागदांनी भरल्या होत्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा, पैठणला आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवायचा.
नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलो पलंग होता झोपाया. अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं तुमच्या नवऱ्याला, तरी तुम्ही महिनाभर स्टेटस ठेवत होता, लाडाचा जावाई गेला सासरवाडीला. महिनाभर अर्ध्या तोळ्यावर ही लायकी आपली. काय विचार करताय? 450 किलो जागीरदारी. दामू शेटांचे मुलगेत नामदेवराय, शेट आहेत वडील त्यांचे. गुणाई माय राजाई बायको, दामू शेट वडील, नामदेवराय मुलगा. अरे ही श्रीमंती सोडा, लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामू शेट, आणि लग्न लावायला ब्राह्मण विठेवरचा मालक असेल तर तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे. काय अधिकार असेल त्या संसाराचा? मग आवलीचंही तसंच हो. एवढी जाहीरदार पोरगी, तुकोबरायांनी सगळं दिलं देहूला, दुष्काळात काही ठेवलं नाही. नवऱ्याचा संसार एका लुगड्यावर केला तिनं. अहो 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची ती. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी आहात का तुम्ही बसलेले थोडेफार? शेतकरी आहात का? शेतकरी सवय नाही. हे बाकीचे कसे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, खासदार, सदस्य, आपणही सांगायचं रे. विठ्ठलाने सगळ्यात मोठी कृपा केली दादा माझ्यावर. शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलं. एवढा मोठ्या मनाचा बाप असतो शेतकरी. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे, तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा. एवढं मोठं मन ज्याचं, एवढा सामर्थ्यवंत बाप भेटला, अजून काय पाहिजे मला? जो जनावरातही माणसातही फरक करत नाही, एवढं तत्वज्ञान कुठं शिकून येणार आहे? समदृष्टी घेता समान श्रीहरी शमदमावरी. अजून काय तत्वज्ञान शिकावं माझ्या बापाने? तो प्रत्येक जीवाला समान समजतो. तो पिकाला आणि लेकराला समान समजतो. जेवढं वाईट त्याला लेकराचं दुखायल्यावर वाटतं, तेवढंच वाईट पीक गेल्यावर सुद्धा वाटतं. अजून काय पाहिजे? अरे शेतकरी आपण कौतुकाने सांगायचं. अरे आयुष्याचा जुगार खेळत मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवला देते ना, त्याला शेतकरी म्हणायचं. जे स्वाभिमानानं जगतं, लाचारीचं खात नाही, त्याला शेतकरी म्हणायचं. जे कष्टानं लेकरं मोठं करतं आणि कष्टानेच लेकरांना मोठं व्हायला शिकवतं, त्याला शेतकरी म्हणायचं. कौतुकाने सांगायचं शेतकरी आहे, कौतुकाने. आणि इमानदारीनं सांगा, तरुण आहेत तुम्ही, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची जास्त? आज तुम्ही बऱ्यापैकी मुलं आर्मीत भरती होतात आपली. ह्यांना काय चांगल्या अकॅडमी मिळतील असं नाही रे. एवढा पैसाही नसतो त्यांच्या बापाकडे. पहाटे 3:30-4ला उठणार, गावाच्या फेऱ्या मारणार, संध्याकाळी पुन्हा त्याच गावाच्या फेऱ्या मारणार, कसं बसं शरीर कमावणार, कशाबशा कष्टातून मोठं होणार आणि आर्मीत भरती होणार, देशासाठी लढणार. ही जाहीरदाराची नसतात, ही सामान्य कुटुंबातली असतात. चला याच्या पुढे सांगा महाराज. वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं तारुण्य पणाला लावून, वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. 4 वर्षाचं अध्ययन करावं, योग्य तो परमार्थ शिकावा, जगाला हित सांगावं. ही शिकणारी मुलं जागीरदाराची का सामान्य कुटुंबातली? सामान्य कुटुंबातली. गायक, वादक, कीर्तनकार ही सगळी शेतकऱ्याचीच. बरं, वृद्धाश्रमात शेतकऱ्याचे मायबाप का जागीरदाराचे मायबाप? शिकलेल्याचे, जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं पण बापाचं नाही. ती कुत्र्याला इमानानं फिरवतं जास्त तिकिटाचे पैसे देऊन, पण बापाला नाही. इतकी कनिष्ठता ज्यांच्या संस्काराची आहे, त्याच्या पैशाचा काय मोठेपणा? अरे आमचं शेतकऱ्याचं पोरगा फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बाप स्वतःच्या झोपडीतच सांभाळेल एवढी ताकद त्याच्या मनगटात आणि संस्कारात आहे. अरे जागीरदार आहे ना आम्ही, मायबाप सांभाळायची ताकद आमच्यात आहे. कशाला श्रीमंती लागते? आम्ही अर्धी खाऊ, चतकोर आई बापाला देऊ. ताकद आहे ना दादा. पण तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी कौतुकाने सांगा जा. शेतकरी ना तुम्ही? अरे आता तरी कौतुकाने सांगा. एक काम करते मी, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. कसं या गेल्या महिन्यापासून तुम्हाला सवय लागली, घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही. घेता दोन्हीकडचं, बोलत कुठलंच नाही तुम्ही. पण बोलत जा बाबानो, बोलत जा. आहे की नाही? बोलायचं आहे की नाही? गरज असते. शेतकरी आहे तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो. मग शेतकरी घाई असेल तर काटा कसा बघतो? लाज नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. मग खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? तो काय सॉक्स घालून नांगर धरतोय थुक्यात काटा दिसायला? 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडला आवलीला, जिजाईला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या मालकाला.
विठुरायाच्या